नमस्कार, एमसीएन न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मराठवाड्यातील सगळ्या दर्शकांचं स्वागत करताना एक कोविड-19 किंवा कोरोना सगळ्या जगात एक हाहाकार माजवला आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांशी, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आपण यावर चर्चा करत असतो. आज औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी सर आपल्यासोबत आहेत आणि ते एकूणच सगळ्या जिल्हा प्रशासनाची काय तयारी आहे, कोविडला हरवण्यासाठी प्रशासन कसं काम करतं यावरती आपल्यासोबत चर्चा करणार आहे. सगळ्या नागरिकांना माहिती देणार आहेत. सर, सगळ्यात अगोदर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. एकूण आता औरंगाबाद सगळ्याकडे चर्चेत आहे. जे आपण रेड झोनमध्ये आहोत, हजाराचा आकडा आपण आज पार केला आहे. सुरुवातीला कमी असणारी संख्या वाढत हजारी पार केली आणि रेड झोनमध्ये आहोत. तर या सगळ्या एकंदरीत रेड झोनवरून ग्रीन झोनकडे येण्याचा प्रवास किंवा हा कोरोना थोपवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे आणि हे आकडे कमीत कमी करण्यासाठी प्रशासन कसं बघते याकडे? सर्वप्रथम तर मला हे स्पष्ट करायचं आहे की औरंगाबादमध्ये जे 1021 पेशंट्स आज रोजी आहेत, आजच्या 18 तारखेला जेव्हा आपण बोलत आहे 1021 पेशंट्स आहेत. मागचा जर आपण ट्रेंड बघितला तर हे पेशंट्स प्रामुख्याने 27 एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे. 27 एप्रिलपर्यंत आपल्याकडे जे पेशंट्सची संख्या होती ती दररोज एक 5-7 इतकी वाढत होती. 27 एप्रिलपासून तर 10 मेपर्यंत ही संख्या दररोज एक 30-35च्या घरात होती आणि आता ही संख्या दररोज साधारणपणे 50-60ने वाढत आहे. मध्ये कुठेतरी स्पाईक असतात, कुठेतरी एक दिवशी 100 पेशंट आलेत, कुठेतरी हे. एक गोष्ट आहे की अचानक हा जो स्प्रेड झालेला आहे, काही कारणं आहेत. सर्वात प्रामुख्याने महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे की आपण ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट आहे त्या ठिकाणी जरी आपण कंटेनमेंट झोन हा केलेला असला तरी त्या कंटेनमेंट झोनमध्ये असं लक्षात येतं आहे की मुवमेंट आपण म्हणत नाही, म्हणजे लोकांचं जाणं येणं नाही म्हणू शकत, परंतु तिथल्या तिथे जो संपर्क आहे तो लिमिट केलेला नाही आहे अजूनपर्यंत. आणि त्याच्यामुळे असं झालेलं आहे की जर एखाद्या गल्लीमध्ये किंवा एखाद्या बोळीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा कॉलनीमध्ये जर पेशंट आला तर त्या पेशंटच्या घराच्या आजूबाजूच्या 5-7 घरांमध्येच सर्व लोक इन्फेक्टेड आहेत. आणि हे आपलं नेहमी जो आपण जेव्हा मी पण फील्डवर जातो, फिरतो, बघतो, त्यावेळी असं दिसतं की अरे हे तर एक घर आहे, पण त्या घराच्या अवतीभोवतीचे जे 4-5 घरं आहे त्याचा एक आपण समूह समजू, त्या समूहातूनच 30-35 केसेस आहेत. सो त्यामुळे जेव्हा आज आपण म्हणतो की औरंगाबादमधलं अमुक एक नगर आहे किंवा अमुक एक एरिया आहे त्या ठिकाणी केस आहे, त्याचा अर्थ बॅक ऑफ द माइंड आपल्याला असतं की अरे या सगळ्याच एरियामध्ये प्रादुर्भाव झाला आहे. तर तसं नाही. त्या एरियामध्ये पण जे पर्टिक्युलर घर आहे पॉझिटिव्ह पेशंटचं, त्या पर्टिक्युलर घराच्या आसपासच्या 3-4 घरापुरतीच हे आहे. आता ही झाली त्यातल्या त्यात समाधानाची बाब. पण असं असलं तरी पण मग आपण शोध घेतला की असं का होतंय, तर त्याला प्रामुख्याने आमच्या जे लक्षात येतंय ते कारण असं आहे की जर पॉझिटिव्ह पेशंट आला तर प्रोटोकॉलनुसार आपण ती गल्ली किंवा तो एरिया, तो मोहल्ला हे सील करतो आणि ते सील केल्यानंतर आपला प्रयत्न असतो की त्या कंटेनमेंटच्या बाहेर कोणी यायला नको, त्या कंटेनमेंटमध्ये कोणी जायला नको. त्या दृष्टीने आपण जीवनावश्यक सेवा त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करतो. पोलीस पूर्णपणे त्या पेरिमीटरला कंट्रोल करतो, मात्र त्याच्या आत काय चाललं आहे हे कोणी बघू शकत नाही. सो त्यामुळे आपण आता असं तयार केलेलं आहे आणि आपण आता अशी सुरुवात केलेली आहे की पोलीस खूप जास्त त्याच्यामध्ये आता एक्झॉस्ट होत आहेत, कारण की सातत्याने गेल्या जवळपास 2 ते 2.5 महिन्यापासून ते रस्त्यावर आहेत. तर त्याकरता आपण फ्रेश दमाचे जी आपली मंडळी आहेत, काही शासकीय सेवक आहेत, काही कर्मचारी आहेत की जे यंग आहेत, ज्यांना कुठलीही कंडिशन नाही, अशा सर्वांना आपण आता फील्डवर उतरवले. तुम्ही असं म्हणू शकतात की 200पेक्षा जास्त जे आपले शासकीय कर्मचारी आहेत ते आता या ठिकाणी गस्ती पथकं त्यांची तयार केली आहे. प्रत्येक कंटेनमेंट झोनला एकतर तहसीलदार किंवा डेप्टी कलेक्टरच्या हवाली तो कंटेनमेंट झोन केला आहे. त्यात एक नायब तहसीलदार आहे, त्याचे 4 सहाय्यक आहे आणि 16 लोक त्या ठिकाणी आपले कर्मचारी. आणि काम एकच आहे की भोंगे घेऊन जाणं आणि त्या ठिकाणी त्या गल्लीमध्ये गस्ती करणं, लोकांना समजून सांगणं. लोकांना समजून काय सांगायचं आहे तर तुम्ही एका घरातून पण दुसऱ्या घरात जाऊ नका. तुम्ही तो कंटेनमेंट झोन सोडून तर बाहेर जाणार नाही, पण शेजारी पण जाऊ नका, कारण त्याच्याने तुमची रिस्क वाढते आहे आणि ते प्रोग्रेशन जे आहे डिसीजचं ते खूप होत आहे. तरी आपल्याला आज जे आहे, आज मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल
आणि जर आकडे जर आपल्याला हे वाढत जाणारे सातत्याने थांबवायचे असतील तर मला एक असं वाटतं की हे अत्यंत अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी की आपण आता सुरू केलेली आहे. आता हा शहराबद्दलचा सगळा विषय होता. ग्रामीण भागात आता जे आहे ते आकडे म्हणजे काही नव्हतं ग्रामीण भागामध्ये जे आहे, पण आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा जी आहे काही संख्या सापडायला लागली. म्हणजे गंगापूरमध्ये काही केसेस आल्या, काही कन्नडमध्ये काही केसेस आल्या, आज बाबऱ्यामध्ये काही केसेस आल्या. तर हा जो स्प्रेड आहे आतापर्यंत खूप मोठं यश होतं प्रशासनाकडं की ग्रामीण भागामध्ये केसेस मिळत नव्हता, एक रिलीफ होता. पण ग्रामीण भागातले पण केसेस आता समोर यायला लागले. तर ते शहर आणि आता ग्रामीण त्याच्याकडे कसं बघतात? पर्टिक्युलरली मला एक स्पष्ट करायचं आहे, शहराची लोकसंख्या आपली साधारणपणे एक 16 लाख, ही 16 लाखाच्या आसपास आपली शहराची लोकसंख्या असेल. ग्रामीण जी आहे ती ग्रामीण लोकसंख्या आपली जवळपास 24 लाख आहे. 24 लाख जेव्हा ग्रामीण लोकसंख्या आपण म्हणतो तेव्हा राज्यातल्या 12 रेग्युलर जिल्ह्यांच्या पेक्षा जास्त आपली लोकसंख्या आहे, 24 लाखाची लोकसंख्या. त्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर आहे. आजपर्यंत आपण हे एक प्रकारे औरंगाबादचे जर 2 जिल्हे केले तर एक जिल्हा आपण पूर्णपणे याच्यातून मुक्त ठेवू शकलो होतो. ग्रामीणमध्ये जो प्रादुर्भाव आहे तो प्रामुख्याने बाहेरून म्हणजे मुंबई किंवा पुणे इथून थेट ग्रामीण भागात आलेल्या लोकांमुळेच आहे आणि औरंगाबादची जी काही मंडळी ग्रामीण भागात गेलेली आहे त्यांच्यामुळे आहे. आज 18 तारखेला ग्रामीण भागात आपल्याकडे 15 केसेस आहेत. 15 केसेस हा फार छोटा आकडा आहे. हा छोटा आकडा याकरता मी म्हणतो कारण या 15 केसपैकी ज्या 9 केसेस आहेत त्या 9 केसेस केवळ एक व्यक्ती जी औरंगाबादची गंगापूरच्या फुलशिवरा गावामध्ये गेली होती त्या एका व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये 9 केसेस आहेत. आणि उर्वरित ज्या 6 केसेस आहेत त्यापैकी 2 दौलताबाद असतील किंवा 3 बजाजनगरच्या असतील, एक खुलताबादची असेल. या ज्या केसेस आहेत ह्या केसेस स्पोरॅडिक म्हणजे एक आपले आयडेंटिफाईड आहे. मला तुम्हाला अजून एक स्पष्ट करायचं आहे. जसं उदाहरणार्थ शहरामध्ये आपण जसं बघतो की शहरामध्ये जर एक केस आली तर त्या शहरातल्या एक केसच्या पाठीमागे जसं मी सुरुवातीला सांगितलं आजूबाजूच्या घरात 30 ते 35 केस पॉझिटिव्ह येतात. म्हणजे एक पॉझिटिव्ह आहे तिथे 30 ते 35 पॉझिटिव्ह येत आहे आणि हा आकडा 30 ते 35 पासून वाढून 60-70 पर्यंत पण गेलेला आहे. आणि ग्रामीणमध्ये मात्र दौलताबादला एक जी पॉझिटिव्ह केस आली त्या ठिकाणी फक्त एक अजून पॉझिटिव्ह केस आली. आपण संपूर्ण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात स्वाबिंग घेतली तरी पण ही प्रकार आहे. किंवा इव्हन फुलशिवराला पण जे आहे गंगापूरमध्ये त्या ठिकाणी एक पॉझिटिव्हच्या मागे एक 6 कॉन्टॅक्ट्स त्यांचे हे आलेले. आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये 90पेक्षा जास्त सॅम्पल्स घेतलेले. मग हे का होतं तर ह्याकरता मी सर्वात जास्त धन्यवाद ग्रामीण जनतेला देईल. त्याचं कारण असं आहे की खूप जास्त ज्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह आणि अवेअर ही उलट आज ग्रामीण जनता आहे. त्याला कारण असं की गावात येणाऱ्या प्रत्येकाची म्हणजे आम्ही आमच्या ग्रामीण जनतेच्या सहकार्याने आपण ग्राम सुरक्षा दल स्थापन केलं आहे. पोलीस असतील, जिल्हा परिषद असेल किंवा प्रशासन असेल आणि गावातली लोक आहे. आणि हे ग्राम सुरक्षा दल काय करत आहे तर बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ते नोंद ठेवतात. जर काही अडचणी असतील, जर काही इश्यू असेल तर लगेच डॉक्टरला कळवतात. आशा अंगणवाडी सेविका ही सरळ त्यांचा सर्व्हे करते, काही लक्षणं आहेत का ते बघते, जर गरज असेल तर आपण त्यांचा स्वाब घेतो आणि आपल्याला पटकन त्या क्षणी ही गोष्ट लक्षात येते की आपल्याला पुढे काय करायचं आहे. परंतु आता असं झालेलं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे मागच्या 10 दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डायरेक्ट ग्रामीण भागाकडे म्हणजे औरंगाबाद शहरातले जे लोक आहेत ते शहरातले लोक आपण असं म्हणू की आधी गाव सोडून शहरात यायचे, आता भीतीमुळे शहर सोडून गावाकडे जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. त्यामुळे आपण आता या ठिकाणी ग्रामरक्षक दलांची संख्या अजून वाढवतो आहे आणि अजून हा अवेअरनेस असल्यामुळे मला त्या बाबतीत मी निर्धास्त आहे की जरी शहर सोडून गावाकडे परतलेल्या लोक जे आहेत त्यांच्यात कोणी करोना बाधित आढळलं तरी तो माझ्या गावातल्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे त्याला कंटेन करू शकू कारण आमची लोक तेवढी अवेअर आहेत. इतकंच नाही तर मला एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी एक स्पष्ट करायचा आहे की जर शहरातनं किंवा इतर ठिकाणून जर गावाकडे कोणी गेलेला असला आणि जर त्यांच्याकडे आमचा व्हॅलिड पास नसला की जो शहर पोलिसांनी इश्यू केलेला आहे किंवा कलेक्टरनी इश्यू केलेला आहे किंवा बाहेर जिल्ह्यातून असेल तर त्या ठिकाणी तर आपण अशा लोकांवर आता गुन्हेही दाखल करत आहे. कारण की हे सर्वांचं आरोग्य जर कोणी धोक्यात आणत असेल तर आपण त्यांना अजिबात स्पेअर करणार नाही. हे खरं आहे. म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचं तितकं बघितलं तिथले पोलीस पाटलांपासून तलाट्यांपासून सगळी लोक जी आहे किंवा अंगणवाडीतले जे सेविका आहे ते इतक्या म्हणजे सतर्क आहेत. त्यांना आपल्या गावात कोण नवीन येत आहे किंवा कोणी आलं तर त्याच्याबद्दल लगेच कळवणं, थोडंही कोणाला सर्दी खोकल्याचं असेल तिथल्या लगेच
वैद्यकीय केंद्रात जाणं आणि त्याची तपासणी करणं हे सगळं जे आहे त्यातली. आणि शहरापेक्षा आपण म्हणतो शहरातले नागरिक हुशार आहे, पण भाजीवरती जी गर्दी होती त्यापेक्षा ग्रामीण भागातले नागरिक तरी आज सुजाण वाटत आहे आणि त्यांनी त्यांची सुरक्षा केली आणि जिल्हा प्रशासन सुद्धा त्या बाबतीत खूप सतर्क आहे. पण सर आता काही केसेस जे काहीच नसणारा आकडा थोड्याफार प्रमाणात तिकडे गेला आहे, तर तिकडं आता तो गेलेला आकडा थांबवण्यासाठी तो वाढू नये यासाठी काय यंत्रणा आहे? ग्रामीण भागात जो काही आकडा गेलेला आहे या ठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे की ग्रामीण भागामध्ये साधारणपणे आपले 500 हे 281 ANM आहेत, 144 डॉक्टर्स आहेत, यांचं तर पथक आरोग्याचं कार्यरत आहेच. त्याशिवाय जवळपास 2000 आशा ANM, अंगणवाडी सेविका यांची एक खूप मोठी फळी आपली तयार आहे. या सर्वांच्या माध्यमातून आपण आता ग्रामीण भागामध्ये पुढे त्यांना धोका येऊ नये ह्या दृष्टीने आताच सर्वेक्षण करतोय म्हणजे काय करतोय तर प्रत्येकाचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण नाही करत आहे. आपल्याला एक मुद्दा कोरोनाच्या अनुषंगाने एक या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनामुळे जर आपल्यासारखं हेल्दी असतील किंवा ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे त्यांना जर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याला अगदी जुजबी औषधी घेऊन असिम्प्टोमॅटिक ज्यांना आपण म्हणतो अशा असिम्प्टोमॅटिक लोकांना अगदी जुजबी औषधी घेऊन ते लगेच बरे होतात. किंवा बऱ्याच ठिकाणी तर असं आढळलं आहे की औषधी न घेताही ते बरे झालेले आहेत. तर त्यामुळे खूप असा बाऊ करायची आवश्यकता नाही. मात्र हा व्हायरस जर अशा व्यक्तीला झाला की ज्याला मधुमेह आहे, आधीच तो मधुमेहाने त्रासलेला आहे, हायपरटेन्शन आहे किंवा इतर काय त्रास आहेत, तर ह्या व्हायरसला शरीराबाहेर काढण्यासाठी जी इम्युनिटी आपली खर्च होते, रोगप्रतिकारशक्ती, ती खर्च झाल्यानंतर त्याच्या ज्या या इतर कंडिशन्स आहेत ज्याला आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो, या समोर मोठ्या झाल्यामुळे तो पेशंट जो आहे तो त्याची तेवढी क्षमता राहत नाही आणि तो हळूहळू त्याची परिस्थिती खराब होत तो दगावतो. मग ह्याच्यासाठी आपण ग्रामीण भागात काय करतोय की ग्रामीण भागामध्ये आणि आता आपण शहरातही ते सुरू करणार आहे की संपूर्ण जे 50 वर्षाच्या वरचे वयोगटातले लोक आहेत असे आपल्याकडे जवळपास 4,32,000 लोक आहेत. त्यापैकी ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब किंवा इतर ह्या सर्व बिमारी आहे असे 1,32,000 लोक आहेत. या सर्व लोकांचा आपण थर्मल स्कॅनिंगने असेल किंवा आपल्या पल्स ऑक्सिमीटरने असेल दर आठवड्याला आपण यांच्यावर वॉच ठेवणार आहे. हे कशा करता? कारण की आपल्याला हे हायपॉक्सिक आहे की नाही, म्हणजे त्यांचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हे 95% खाली जायला लागलं किंवा थोडंसं आपल्याला शंका आली की अरे यांचं काहीतरी दिसत आहे, याचा अर्थ त्यांना शक्यता आहे की त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असू शकतो. आणि जर हे तातडीने आपल्या नेटमध्ये जर आले तर त्यांना वाचवण्यासाठी आपल्याला मोठा वेळ मिळणार आणि ते बरे होऊन परत जाणार. आपल्याकडे जे 50 वर्ष वयोगटाच्या वरची जी मंडळी आहेत किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे आणि ज्या डेथ होत आहेत ह्या केवळ ह्याच कारणामुळे होत आहे कारण हे लोक फार उशिरा आपल्यापर्यंत येतात आणि फार उशिरा आल्यानंतर मग त्यांना लगेच व्हेंटिलेटरवर टाकणं आणि मग त्याच्यानंतर मग आपल्या म्हणजे डॉक्टरांच्या हातात ह्युमनली काही पॉसिबल नसतं आणि मग ते देवावर सोडून द्यावं लागतं. असं जरी असलं तरी आपल्या घाटीच्या डॉक्टरांनी खूप शर्थीचे प्रयत्न करून 20 लोक घरी पाठवलेले आहेत सर्व क्रिटिकल असलेले, परंतु हे प्रमाण कमी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपले 30 मृत्यू आहे त्या ठिकाणी हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जर आपण यांना लवकर शोधू शकलो तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपण त्यांना केअर करू शकू. ग्रामीण भागात मी सांगितल्याप्रमाणे प्रादुर्भावाच्या बाबतीत आय एम व्हेरी कॉन्फिडंट की आपल्या सगळ्यांच्या ग्रामीण भागातल्या जनतेच्या मदतीने आपण हे थांबवणारच आणि ह्या बाबतीत जे स्क्रीनिंगचं मी सांगितलं ते करणार. आता हे दोनही ॲप्रोच ज्या अर्थी मी जिल्हाधिकारी म्हणून बोलतो त्या अर्थी जरी मी सांगत असलो की हे ग्रामीण भाग आणि शहरी भाग तरी पण दोनही हे आमचीच जनता आहे आणि दोनही आमचेच आहेत. म्हणजे असं कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही की मग हे कलेक्टर साहेब फक्त ग्रामीणचं काय बोलत आहेत, तसं नाही. पण सगळी काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, पण ॲप्रोच हे पूर्ण वेगळे आहे. आणि जसं आपण चर्चा करतो आहे की ॲप्रोच वेगळे, अवेअरनेस वेगळे आहे, कल्चर्स वेगळं आहे. शहरामध्ये आपल्याला खूप मोठे चॅलेंजेस आहेत आणि याच्यात मी सर्व आपल्या औरंगाबाद शहराच्या जनतेला आवाहन करेल की त्यांनी जर याच्यात आपल्याला सपोर्ट दिला
तरच आपण हे चॅलेंज जे आहे ते पार करू शकतो आहे. या सगळ्या याच्यावरती आता घाटीचा विषय निघाला किंवा तुम्ही ग्रामीणमध्ये किती जी सगळी यंत्रणा आहे आरोग्याची ते सांगता जिल्ह्यासाठी सतर्क असणारी. आता एक कोविड हॉस्पिटल जेव्हा जसं बाहेर मुंबईत काही ठिकाणी झालंय तसं औरंगाबादला पण एक जिमेट्रॉनचं जी कंपनी आहे तिथं कोविड हॉस्पिटलसाठी तुम्ही पाहणी केली, पालकमंत्री पण होते, तर ती काय कन्सेप्ट आहे आणि ते रुग्णालय कधीपर्यंत लोकांच्या सेवेत येईल? प्रत्यक्षात आपलं औरंगाबादसाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल हे घाटीमध्ये ऑलरेडी मेडिसिन बिल्डिंगमध्ये सुरू आहे. त्याचसोबत घाटीमधली सुपर स्पेशालिटी बिल्डिंग मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण सातत्याने प्रयत्न करून ती चालू केलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी आता सर्व अद्ययावत उपकरणांसहित ते सुसज्ज आहे. आणि हे दोन्ही मिळून आपलं घाटीचं जे हॉस्पिटल आहे हे जवळपास 376 ते 400 बेड्स क्रिटिकल पेशंट्सचे फक्त हे त्या ठिकाणी सर्व करू शकतात. त्यातले आज रोजी आपल्याकडे एक 70 पेशंट्स त्या ठिकाणी ॲडमिट आहेत. त्याशिवाय आपली जी सिव्हिल हॉस्पिटलची नवी इमारत होती चिकलठाणाची ती आपण DCHC म्हणजे जी मधली लेअर आहे त्या मधल्या लेअरला की जे माइल्ड आणि मॉडरेट सिम्पटम्सवाले लोक आहेत त्यांच्याकरता ठेवली. हे जरी झालं तरी पण आपल्याला माहीत आहे की मुंबईमध्ये प्रामुख्याने जेव्हा पहिल्या केसेस आल्या त्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये गेल्या. पुण्यात पहिल्या केसेस आल्या त्या नायडू हॉस्पिटलमध्ये गेले. कस्तुरबा नायडू हे त्या महापालिकांचे इन्फेक्शियस डिसिजेसचे हॉस्पिटल्स होते. औरंगाबादला किंवा इव्हन मराठवाड्यातच असं कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अशा पद्धतीचं कुठलं हॉस्पिटल नाही. आणि त्याकरता पालकमंत्री महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन हे घोषित केलं की औरंगाबाद महापालिकेला, कारण टाईम हॅज नाऊ कम, की महापालिकेची स्वतःची क्षमता वृद्धी ही या ठिकाणी व्हायलाच पाहिजे. त्याकरता महापालिकेकडे फक्त ज्या आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र मानून चालणार नाही तर इन्फेक्शियस डिसीजसाठी एक डेडिकेटेड हॉस्पिटल हवं. त्याच्यात आज कोविड आलेला आहे. कोविडमधून जसं आपण म्हणतो की याच्यातून पण आपण काहीतरी शिकू, तर हे आपल्याला शिकायला मिळतं आहे की महापालिकेकडे स्वतःचं एक हॉस्पिटल असावं की ज्या ठिकाणी कोविडच नाही तर बाकी पण काही डेंगी असेल, काही मलेरिया असेल किंवा इतर जे पण काय इन्फेक्शियस डिसीजेस आहेत किंवा त्या सर्व इन्फेक्शियस डिसीजेससाठी उपचाराची त्या ठिकाणी सुविधा असेल. त्या दृष्टिकोनातून आपण मेल्ट्रॉन बिल्डिंगची पाहणी केली चिकलठाणामध्ये. त्या ठिकाणी ती बिल्डिंग ही ऑलरेडी MIDCच्या ताब्यात असल्यामुळे आणि स्वतः आपले पालकमंत्री सुभाष देसाई साहेब हे उद्योगमंत्री असल्यामुळे त्यांनी तातडीने MIDCच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, CEOंना बोलवून घेतलं MIDCच्या. त्यांना आदेश दिलेत की MIDCच्या मार्फत ह्या बिल्डिंगचं सिव्हिल काम आणि बाकीचं सगळं काम करून इक्विपमेंट्स असतील, बेड्स असतील, ही बिल्डिंग येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तयार करून ही महापालिकेच्या ताब्यात द्यायची आहे, जेणेकरून कोविडसाठी ही सुरुवातीला वापरण्यात येईल आणि कोविड नंतर मग ही आवश्यकतेप्रमाणे परमनंटली एक इन्फेक्शियस डिसीज हॉस्पिटल म्हणून महापालिकेला त्या ठिकाणी आपलं काम करता येईल. साधारणपणे ही जी बिल्डिंग आहे 200 खाटांचं त्या ठिकाणी एक हॉस्पिटल हे त्या ठिकाणी उभं राहू शकतं. छोटी घाटी, मिनी घाटी, मोठी घाटी आणि आता यानंतर परत मनपाचे हॉस्पिटल, कोविड, CCC आणि हे अद्यावत अजून एक हॉस्पिटल, अशी यंत्रणा जिल्ह्याच्या लेवलला. सर सगळ्यात त्याबरोबर सगळ्या जनतेला म्हणजे शहरातले असतील किंवा ग्रामीण भागातले असतील सगळे नागरिक, कोविड म्हणजे एक भीतीचं वातावरण सध्या सगळीकडे झालेलं आहे की कोरोना झाला म्हणजे काहीतरी खूप झालं आणि आपण मरणार आहोत. विशेषतः ग्रामीण भागात मग खूप अफवा असतात. काळजी घेण्यामागचं कारण पण तीच आहेत की एखाद्याला झाला काही पार इथपर्यंत कॉन्शियस व्हायचं की ती भीती व्हायला लागते नंतर. तर ती त्याबद्दल नागरिकांना काय सांगाल? कोविड झाल्यानंतर त्यातनं आपण बाहेर येऊ शकतो किंवा ते रिकव्हरीचं प्रमाण जिल्ह्याच्या बाबतीत कसं आहे? मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या आपल्या कोविड केसेस आहेत त्यात आज जर मृत्यूदर आपण जर बघितला तर तो मृत्यूदर साधारणपणे 3% आसपास. 1021 केसेस जेव्हा आपण म्हणतो तिथे 30 मृत्यू आहेत. निश्चितपणे याला घाबरायला पाहिजे. मी तर सुरुवातीला असं म्हणणार, निश्चितपणे घाबरायला पाहिजे. पण घाबरायचं केव्हापर्यंत? तर आपली सतर्कता बाळगण्यापर्यंत. तुम्हाला जर त्याचं इन्फेक्शन झालं तर आपण आता उपचारासाठी पूर्ण शर्थीचे प्रयत्न करून जवळपास 350पेक्षा जास्त लोकांना घरी पाठवलेलं आहे. म्हणजे आपला रिकव्हरी रेट पण जो आहे तो पण एक 35 ते 40% रिकव्हरी रेट आज औरंगाबादचा स्वतःचा झालेला. आणि मी परवाच्या दिवशी मला एकाने व्हिडिओ फॉरवर्ड केला, टिकटॉक व्हिडिओ, की कोविड पॉझिटिव्ह पेशंट्स जे आहे ते नाचतायत, गातायत, हसत आहेत CCCमध्ये. तो व्हायरलही झाला कोविड केअर सेंटरमध्ये. म्हणजे जसं मी सांगितलं की एक व्हायरसजन्य आजार जो आहे तो जसा प्रत्येकाला ॲफेक्ट करतो तसाच हा आहे. परंतु तुमच्या बॉडीची आतली कपॅसिटी आपल्याला माहीत नसतं. मला माहीत नाही माझी आतली कपॅसिटी कशी आहे. बाहेर तर मी धडधाकट दिसतो, आत कसा आहे मला माहीत नाही. त्यामुळे हा व्हायरस कशा पद्धतीने बिहेव करेल हे आपण आज सांगू शकत नाही.
म्हणून आपण खबरदारी म्हणून फक्त वागलं पाहिजे आणि सर्व प्रोटेक्शनचे उपाय हे केले पाहिजे. आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, पण तरी पण ॲट दी कॉस्ट ऑफ रिपिटेशन मी सांगतो की 3च प्रोटेक्शनचे उपाय आहेत. एक म्हणजे फेस मास्क घालणं, म्हणजे अगदी मी तर या ठिकाणपर्यंत जाईल की फक्त जेवताना तुम्ही फेस मास्क काढा. घरात पण जर मोठी फॅमिली असेल तर आपण फेस मास्क घाला. आणि पर्टिक्युलरली जे व्यक्ती आमच्यासारखे जे बाहेर असतात, तुमच्यासारखे जे बाहेर असतात, तर त्यांनी घरात असताना आपण शक्य त्या ठिकाणी फेस मास्क घेतला पाहिजे. जर मोठं कुटुंब असेल तर फेस मास्क हे मॅन्डेटरी आहेच, प्रत्येकाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फेस मास्कच्या शिवाय जे फोमाइट्स असतात इकडे तिकडे, त्यांना टच झाल्यानंतर आपण हात जे आहे ते स्वच्छ धुतले पाहिजे साबणाने 20 सेकंद, किंवा मग सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर केला पाहिजे. आय कॅन सी की तुम्ही पण इथे या ठिकाणी सॅनिटायझर घेऊन आलेला आहात. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे एक सोशल डिस्टन्स हे राहायला पाहिजे. मी सामाजिक अंतर या ठिकाणी म्हणतो आहे, सामाजिक दुरावा या ठिकाणी म्हणत नाही आहे मुद्दामून. सामाजिक दुरावा म्हणजे जर एखादा कोणी पॉझिटिव्ह आला तर त्याला आपण असं, ज्याला आपण म्हणतो वाळीत टाकल्यासारखं किंवा असं करू नये, कारण की ते पण आपल्यासारखेच आहे इन्सिडेंटली. म्हणजे हा काय भारतात निर्माण झालेला व्हायरस नाही आहे, आपल्याला माहीत आहे बाहेरूनच कुठून ना कुठून आला आहे. दुर्दैवाने तो त्यांना झालेला आहे. चुकी पण नसेल, कोणाची काही चुकी नसेल ॲब्सोल्युटली. तर त्यांच्यात दुरावा नको, परंतु एक सामाजिक अंतर ठेवायला पाहिजे. मला असं वाटतं ह्या जर 3 गोष्टी जर आपण बाळगल्या तर मला असं वाटतं की कन्फर्म आपल्याला अजिबात या ठिकाणी भीती बाळगायची गरज नाही. मी स्वतःचं उदाहरण देतो. स्वतः मी मागचे 50 दिवस कुठली सुट्टी न घेता आम्ही काम करतो आहे. हायेस्ट ऑफ दी हायेस्ट जिथे इन्फेक्टिव्हिटी आहे अशा कंटेनमेंट झोन्समध्ये मी स्वतः गेलेलो आहे, कित्येक वेळा गेलेलो आहे. इतकंच नाही तर घाटीमध्ये दर अल्टरनेट दिवशी किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दर दिवशी. आणि इतकं सगळं असून पण फक्त हे प्रिकॉशन घेतल्यामुळे अद्यापपर्यंत मला काही झालेलं नाही. आणि मी पण माणूसच आहे. आणि असं अजिबात नाही की कलेक्टर साहेबांच्या आसपास पोलीस असतात, पोलीस हे बाहेरच्या लोकांपासून प्रोटेक्शन करणार, व्हायरसपासून पोलीस प्रोटेक्शन करू शकत नाही. तर ज्या अर्थी मला हे सांगायचं इतकंच नाही तर आपल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या ज्या टीम आहेत, ठीक आहे ते PPE किट वगैरे घालून असतात, परंतु त्यांना पण अजूनपर्यंत खूप मोठा असा खूप सर्व डॉक्टर्स वगैरे नाही, कारण की प्रिकॉशन आपण जर घेतलं तर मला असं वाटतं की घाबरायची अजिबात गरज नाही. शेवटच्या नागरिकांना आव्हान करून आपण थांबूया. एक स्थलांतरित मजुरांचा देशात राज्यात सगळीकडे एक मोठा प्रश्न होता की औरंगाबादला एक दुर्दैवी घटना घडली होती, औरंगाबादच्या जवळ, औरंगाबादला नाही. त्यानंतर स्थलांतरित मजुरांसाठी शासनाने प्रयत्न सुरू केले, त्यांच्या गावी जाता आलं पाहिजे. औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं याबाबत काय करत आहे, किती मजूर आतापर्यंत गेले किंवा त्याबाबत काय प्लॅनिंग आहे? स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत हा इश्यू खूपच कठीण होता सुरुवातीला. त्याचं कारण असं होतं की महाराष्ट्र शासनाने हे केंद्र शासनाला विनंती केली होती, आपण विनंती केली होती की लवकरात लवकर लॉकडाऊनच्या पूर्वीच हे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सोडवा. मात्र जैसे थे अशी परिस्थिती असल्यामुळे हे मजूर आपल्याकडेच राहिले. नंतर मग जेव्हा परवानगी आली तेव्हा ह्या मजुरांना पाठवण्याबाबत आपल्याकडून निर्णय घेतले गेले राज्य शासनाकडून. असं होत असताना आपण आतापर्यंत आपल्याकडे जे आहे आतापर्यंत आपण 8 ट्रेनने स्थलांतरित मजूर त्यांच्या राज्यात पाठवलेले आहेत. आणि याच्या बदल्यात आपण कुठल्याही स्थलांतरित मजुराकडून पैसे घेतलेले नाही. तर मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण सर्व तिकिटांचे पैसे केलेले. त्यात 3 ट्रेन ह्या मध्य प्रदेशला पाठवल्या आहेत, 5 ट्रेन या UPला पाठवल्या आहेत. उद्या 19 तारखेला सकाळी 11 वाजता आपली झारखंडला ट्रेन जाणार आहे. त्यानंतर 22 तारखेला बिहारला जाईल, 23 तारखेला परत बिहारला जाईल. सो थोडक्यात आपण आपल्याकडून प्रशासनाकडून ट्रेनद्वारे स्थलांतरित मजुरांना पाठवणं ही कारवाई करतोच आहे. दुसरा मुद्दा असा आहे की काही लोकांकडे जर काही व्हेकल्स असतील, काही बसेस असतील, तर त्यांना देखील आपण फॅसिलिटेट करतोय की त्यांना आपण स्क्रीनिंग करून, आपल्याच डॉक्टरचं स्क्रीनिंग करून त्यांना सर्टिफिकेट देतो आहे आणि त्यांना पासेस देतो आहे. या माध्यमातून पण खूप मोठ्या प्रमाणावर मजूर हे त्यांच्या राज्यात परत गेलेले आहे. आणि त्याशिवाय मला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करायची आहे की आपल्याकडे जेव्हा लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन 1 आणि लॉकडाऊन 2, ज्यावेळी मजुरांना जाण्यास परवानगी नव्हती, ते लॉकडाऊन 1 आणि लॉकडाऊन 2 मध्ये आपल्याकडे स्थलांतरित मजुरांसाठी 95 कॅम्प्स जिल्ह्यात आपण रन करत होतो. आणि या 95 कॅम्प्समध्ये 14,000पेक्षा जास्त जे स्थलांतरित मजूर आहे त्यांची जेवणाची, राहण्याची, खाण्याची, आरोग्याची संपूर्ण सुविधा हे जवळपास 1.5 महिने आपण प्रशासनाने केलेली आहे. नंतर कंपन्यांच्या त्यांच्या सहकार्यातून
किंवा प्रशासनाने स्वतःहून त्यांना, जसं मी सांगितलं, मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांची जाण्याची व्यवस्था केली आहे. असं होत असताना दुर्दैवाने आपल्याकडे एक घटना घडली. जालन्यातले काही मजूर जे भुसावळला जात होते, त्यांना काही माहिती नव्हतं, आणि त्याच दिवशी कर्मधर्म संयोगाने दुर्दैवी गोष्ट अशी की त्याच दिवशी त्यांची जबलपूरची ट्रेन होती, ज्याची की त्यांना कल्पनाही नव्हती. तर ते करत असताना त्यांना मालवाहतूक ट्रेनने चिरडलं. तर मला या ठिकाणी एकच स्पष्ट करायचं आहे की स्थलांतरित मजुरांनी आणि आपल्या चॅनलमार्फत पण, की कुठेही पॅनिक होण्याची किंवा भीती बाळगायची गरज नाही. महाराष्ट्र राज्यामार्फत आपली केअर केली जाणार, प्रत्येक स्थलांतरित मजुराची केअर केली जाणार, आणि आपल्याला सुस्थितीत आपण महाराष्ट्रातून, औरंगाबादमधून आपल्या आपल्या राज्यामध्ये आपण पाठवण्यात येणार. पण असं असताना आमची जी अडचण आहे ती पण मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्यक्त करतो, की जसं आपण ज्या राज्यांना विनंती करतो की हे स्थलांतरित मजूर आमच्याकडे आहे, आपण यांना स्वीकारा, त्यावेळी जोपर्यंत आम्हाला त्या राज्यांचा स्वीकार येत नाही तोपर्यंत आपण यांना पाठवू शकत नाही. नाहीतर खूप कोऑर्डिनेशनचे इश्यू होतात आणि हे लोक मध्येच कुठेतरी अडकून राहतात. तर त्यामुळे ज्या मोमेंटला आपल्याकडे यांचा स्वीकार येतो की आम्ही आमचे हे इतके इतके लोक स्वीकारायला तयार आहे, त्या क्षणी आपण हे मजूर जे आहे ते त्या ठिकाणी पाठवू शकतो. आजपर्यंत आपण, जसं मी सांगितलं तसं, आमचे 14,000 कॅम्पमधले मजूर, ट्रेनमधून आपण पाठवलेले जवळपास 8,500 मजूर, हे सर्व आपण आतापर्यंत पाठवू शकलेलो आहे. तर एकंदरीत या सगळ्या ज्या प्रश्न आहेत सगळे जवळपास आपले कव्हर झालेत. बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत, पण एकूण सगळ्या शहरातील नागरिकांना, जिल्ह्यातील नागरिकांना काय कलेक्टर म्हणून किंवा जिल्हाधिकारी म्हणून काय आव्हान कराल सगळ्यांना? माझ्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना माझं एकच आवाहन असेल की आपण जी आपली त्रिसूत्री आहे त्या त्रिसूत्रीचं सक्तीने पालन करा. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा किंवा साबणाचा वापर करून हात धुणे. याशिवाय मला पर्टिक्युलरली आपल्या औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना हे आवाहन आहे की जो कर्फ्यू आपण 20 तारखेपर्यंत घोषित केलेला आहे, आणि खूप टाईट कर्फ्यू या ठिकाणी आपण घोषित केलेला आहे, आणि तो कटू निर्णय आपल्याला प्रशासनाला सर्वांच्या सहमतीने, मग त्यात महापालिका आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, मी असेल, विभागीय आयुक्त असतील, सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. ज्याप्रमाणे इतर निर्णय आम्ही सर्वांच्या सहमतीने घेतले, तसाच हा लॉकडाऊनचा पण निर्णय आम्ही सर्वांच्या सहमतीने घेतला आहे. परंतु हा आपल्याला एक, ज्याला आपण म्हणतो की एक शेवटचा शॉट आहे, की ज्याच्या अन्वये आपण एक प्रयत्न करतो आहे की हे कुठेतरी आपला जो वाढत जाणारा जो आलेख आहे तो कुठेतरी एक फ्लॅट टर्न होईल, कुठेतरी तो त्याला थोडंसं थांबेल. आपण या गैरसमजात राहू नये कोणी पण, की लगेच उद्याच्या दिवशी 0 केसेस होणार, तसं अजिबात होणार नाही. जरी कोणी खूप जास्त ऑप्टिमिस्टिक असलं तरी पण आपल्याला हे जो वाढलेला आलेख आहे तो हळूच कमी होणार आहे. मात्र जितक्या वेगाने हा वाढला तितक्या वेगाने तो कमी होणार नाही. याच्यासाठी खूप मेहनत आपल्याला करावी लागणार आहे, विशेषतः शहरातल्या लोकांना. आणि मेहनत करायचं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, जे मी त्रिसूत्री सांगितली त्या त्रिसूत्रीचं पालन करणं, आणि त्याचप्रमाणे शक्य तितकं घरातच थांबणं. किमान 31 तारखेपर्यंत आपलं लॉकडाऊन आहे, तिथपर्यंत तर आपण हे 100% पालन हे केलं पाहिजे. या लॉकडाऊनच्या अनुषंगाने देखील आपण काही इंडस्ट्रीज सुरू केलेल्या आहेत. वाळूज इंडस्ट्री आपली टोटल सुरू झालेली आहे, काही शिंद्रा सुरू झालेला आहे, सर्व MIDCs आपण सुरू केलेल्या आहे. त्या ठिकाणी सर्व उद्योगांना आपण सवलती देखील दिलेल्या आहे, कारण की एक कामगार वर्ग जो आहे उद्योगांचा तो एक डिसिप्लिन्ड फोर्स म्हणून आपण कन्सिडर करतो की हे कामगार हे डिसिप्लिन्ड आहेत. ज्याप्रमाणे स्थलांतरित मजूर आहे किंवा इतर कामगार आहेत, तर जे रजिस्टर्ड नसतात त्यांच्यासारखं ही गोष्ट नाही. तर बसेसने यांची ये जा करण्यासाठी आपण पूर्ण अनुमती दिली आहे. ग्रामीण भागामध्ये आपण रिलॅक्सेशन दिलेलं आहे. मात्र हा जो आपला सध्याचा जो कर्फ्यूचा निर्णय आहे, 20 तारखेपर्यंत जो आपला शहरात कर्फ्यू राहणार आहे, हा मात्र जर आपण एकदम कडक याची अंमलबजावणी करू शकलो तर मला निश्चितपणे खात्री आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये ह्या व्हायरसचा जो आलेख आहे तो कुठेतरी फ्लॅटन करू शकू आणि हळूहळू त्याला कमी करू शकू. मला हेही सांगायचं आहे की 20 तारखेनंतर जे काय होणार ते एक उद्या आपण त्याच्यावर बैठक घेऊन त्याबद्दल ठरवणार. परंतु शेवटी आपणच आपल्यावर स्वतःवर बंधन घालून घेणं हे कधीही योग्य आहे. याकरता मी सर्वांना विनंती करेल, आमच्या शहरातल्या जनतेला,
की ज्याप्रमाणे आपण ग्राम सुरक्षा रक्षक किंवा ग्राम सुरक्षा दल हे ग्रामीण भागात कार्यरत